धन्यवाद। आपल्या सोबत आहेत आमदार प्रणयजी फुके। भाऊ, आज कार्यक्रमात आपण उपस्थिती केली, आपला सत्कार झाला, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोरे सर यांचाही सत्कार झाला। एकंदरीत कार्यक्रमाबद्दल आपण काय सांगा? नाही, निश्चितच तिरळी कुणबी सेवा संघाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि एक वधूवर परिचय मेळाव्याचं आज आयोजन झालं। आज समाजाच्या वतीने समाजभूषण पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। माननीय प्रकाशजी पोरे साहेब ज्यांनी मागील अनेक वर्षापासून समाजासाठी लढा दिला, समाजाचे अनेक विषय मार्गी लावले, आक्रमकरित्या समाजाचे आणि ओबीसी विषय ते आणि शेतकऱ्यांचे विषय ते मांडत असतात आणि आज त्यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरवान्वित त्यांना करण्यात आलं। मी त्यांना शुभेच्छा देतो आणि एक चांगला कार्य याच प्रकारे त्यांनी पुढेही करत राहावं ही शुभेच्छा देतो। जसं आपण सांगितलं की प्रकाश पोरे हे अनेक वेळा प्रश्न मांडत असतात आणि तसेच अनेक प्रश्न त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी आणि शेतकऱ्यांसाठी पण मांडले होते। वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यात आली होती। देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण म्हटलं होतं की जेव्हा केंद्रात सरकार येईल तेव्हा आम्ही निश्चितच विदर्भ वेगळा करू। अद्याप ती मागणी जी ती प्रलंबित आहे, त्याच्यावरती काय सांग? मला असं वाटतं की आता आधी 2014च्या आधी किंवा 2009मध्ये ज्यावेळेस फडणवीस साहेब या विषयावर बोलले होते त्यावेळेस विदर्भाचं कुठेतरी फार मागासलेलं होतं। अनेक बॅकलॉग विदर्भाचे होते, चाहे ते सिंचनाच्या संदर्भातले असतील किंवा शेतीच्या संदर्भातले असतील किंवा नोकऱ्यांच्या संदर्भातले असतील। पण फडणवीस साहेब ज्यावेळेसपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 2014पासून आणि आजपर्यंत अनेक या प्रकारचे बॅकलॉग आपलं हे झालेलं आहे आणि आज महाराष्ट्रावर विदर्भाचंच राज्य असल्यामुळे मला असं वाटत नाही की विदर्भ राज्य काही वेगळं करण्याची गरज आहे। आणि मी स्वतःही नेहमी अखंड महाराष्ट्राचा पुरस्कृत राहिलेला आहे, अखंड महाराष्ट्राचा समर्थक राहिलेला आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र एकत्र राहण्यातच या महाराष्ट्राचा भला आहे, विदर्भाचा भला आहे। खूप खूप धन्यवाद। हे होते आपल्यासोबत आमदार प्रणयजी फुके। व्हिडिओ जर्नलिस्ट सम्राट कोटेकर सोबत धवल गोलप, देशोन्नती, नागपूर।